आकाशवाणी प्रसारित करीत आहोत. वन्यजीव सप्ताहानिमित्त महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबलप्रमुख श्रीयुत शैलेश टेंभुर्णीकर यांची शंतनू ठेंगडी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. आज वन्यजीव सप्ताहाच्या अनुषंगाने आपण भेट घेत आहोत श्री शैलेश टेंभुर्णीकर सर यांच्यासोबत. माननीय प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबलप्रमुख महाराष्ट्र राज्य. सर, आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून आपलं मनापासून स्वागत. सर, आजच्या विषयाच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आहे की वन्यजीव सप्ताह साजरा करण्याच्या उद्देशाबाबत आपण काय सांगाल? नमस्कार मंडळी. वन्यजीव सप्ताह हा दरवर्षी आम्ही 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरच्या या पहिल्या आठवड्यामध्ये साजरा करत असतो. वन्यजीव सप्ताह साजरा करण्याचा प्रमुख उद्देश हा आहे की राज्यातील सर्व जनमानसांमध्ये वनसंवर्धन आणि वन्यप्राणी संवर्धनाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व सगळ्यांपर्यंत पोचावं आणि सगळ्यांचा सहभाग हा वनसंवर्धन आणि वन्यप्राणी संवर्धनामध्ये व्हावा या दृष्टीने लोकशिक्षणाकरता लोकजागराकरता आम्ही हा वन्यजीव सप्ताह ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये साजरा करीत असतो. सर, संपूर्ण राज्यात वन्यजीव सप्ताहादरम्यान कोणकोणत्या स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत? वन्यजीव सप्ताह राज्यामध्ये साजरा करत असताना समाजातील सर्व घटकांचा समावेश होऊन सर्व घटकांमध्ये वनसंवर्धन आणि वन्यप्राणी संवर्धनाचं महत्त्व त्यांच्यामध्ये जावे याकरिता वनविभाग विविध कार्यक्रम आयोजित करीत असते. जसे सायकल रॅलीचे आयोजन, वनभ्रमण, वनांमध्ये अभ्यास दौरे, वेगवेगळ्या वन आणि वन्यजीव व्यवस्थापनासंबंधी विषयावर कार्यशाळा, शाळेच्या मुलांसोबत सांस्कृतिक कार्यक्रम, त्यानंतर चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काही ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प्स, वन आणि वन्यजीव या विषयावर प्रश्नमंजुषा, पोस्टर कॉम्पिटिशन, अशा विविध माध्यमाद्वारे आम्ही वन आणि वन्यजीव व्यवस्थापनाचं महत्त्व आणि संपूर्ण मानवजातीमध्ये याचं जे महत्त्व आहे ते विशद करण्याच्या दृष्टीने वनविभाग अशा स्वरूपाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये करीत असते. सर, यासोबतच वन्यजीवांची शिकार आणि तस्करी रोखण्याच्या दृष्टीने वनविभागामार्फत कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या जात आहेत? वस्तुतः वन्यजीवांची शिकार आणि तस्करी होणे ही अत्यंत दुःखद अशी बाब आहे. वन्यजीवांची शिकार आणि तस्करी रोखण्याच्या दृष्टीने आमचे वनकर्मचारी गस्त घालत असतात, ज्याला आम्ही पॅट्रोलिंग म्हणतो. वनामध्ये सतत गस्त घालणे आणि पाळत ठेवणे. वनाच्या संरक्षणाकरता वनामध्ये आम्ही वनकुटी उभारलेले आहेत. त्या वनकुटीमध्ये 24 तास आमचे वन अधिकारी वनकर्मचारी तैनात असतात. ते संपूर्ण वनक्षेत्रातल्या व्यवस्थापनावर नजर ठेवून असतात आणि ही नजर ठेवण्याकरता आता आम्ही आधुनिक तंत्राचाही वापर करत आहोत. आमच्या स्टाफला आम्ही द्रुतगती वाहने दिलेली आहेत. त्यानंतर कॅमेरा ट्रॅप्स आम्ही विविध ठिकाणी लावलेले आहेत. वन्यप्राण्याच्या संरक्षणाकरता त्यांना त्यांच्या हातामध्ये टॉर्चेस किंवा स्मार्ट स्टिक अशा प्रकारचं आधुनिक साहित्य आम्ही त्यांना गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे दिलेलं आहे. त्याचप्रमाणे जे प्रवेशद्वार असतात, मुख्यतः अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानं, तर या प्रवेशद्वारावर सुद्धा जे येणारे अभ्यागत आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं सुद्धा आम्ही प्रयत्न करत असतो. त्यानंतर गुप्त माहिती संकलित सुद्धा आम्ही करत असतो. त्यानंतर जी वाहनं विविध रस्त्यावरनं जात असतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता आमचे तपासणी नाके विविध ठिकाणी आम्ही तयार केलेले आहेत. त्या तपासणी नाक्यामध्ये आमचे कर्मचारी असतात आणि वाहनामधून जर कुठल्या प्रकारची तस्करी होत असेल तर ती निदर्शनास आल्यात आम्ही नियमानुसार योग्य ती कारवाई करत असतो. तसेच या प्रकरणी जे कोर्टामध्ये जी प्रकरणं उद्भवतात त्याचा पाठपुरावा करणे आणि जे अपराधी असतात तर त्यांना वनकोठडीसाठी आम्ही वनकोठडीसुद्धा आम्ही तयार केलेली आहे. आणि जे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आणि वन कायदा 1927च्या तरतुदीच्या अनुषंगाने
जे कुठले अपराध होतात तर त्याचा पाठपुरावा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याचं काम आमचं वनविभाग करीत असते. सर, यासोबतच राज्यात वाढणाऱ्या वाघ संख्येचा विचार केल्यास कोणकोणते असे पूरक घटक कारणीभूत ठरले आहेत असं आपल्याला वाटतं? मित्रांनो, आपणा सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या देशामध्ये वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे 1972-73ला व्याघ्र प्रकल्पाची स्थापना झाली आणि त्यावेळेस वाघांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे वाघांची संख्या वाढवण्याकरता, वाघ हा फूड चेनच्या ॲपेक्सला असतो, तर त्याकरता जे तृणभक्षी प्राणी आहेत, तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढल्याशिवाय वाघांची संख्या वाढू शकत नाही. तर त्याकरता तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढण्याकरता त्यांना जे अधिवास आवश्यक असतो, त्यांच्या जीवन चालनाकरता गवत उपलब्धता आहे, चारा आहे, पाण्याची उपलब्धता आहे, त्यांच्या अधिवासाचे उत्तम व्यवस्थापन आहे. तर अशा प्रकारचे अनेक उपाययोजना आम्ही वनक्षेत्रामध्ये केल्या की ज्यामुळे तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढली आणि आपोआपच मग वाघांची संख्यासुद्धा वाढली. आपणा सगळ्यांना सांगण्याकरता आनंद होत आहे की गेले 1973 पासून एवढ्या म्हणजे 40-50 वर्षामध्ये जी उपाययोजना वनविभागाने आणि शासनाने केलेली आहे त्याची परिणती वाघांची संख्या वाढण्यामध्ये झालेली आहे. आज 2022च्या गणनेनुसार 444 वाघ झालेले आहेत. तर ही व्यवस्थापनाची एक यशस्वीता आहे असं आपल्याला म्हणण्यास हरकत नाही. सर, यासोबतच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने काही मार्गदर्शक सूचना आपण द्याव्यात असं आम्हाला वाटतं. 1973मध्ये वाघांची संख्या कमी होती. त्यावेळेस अधिवास व्यवस्थापनाची जी आव्हानं होती ती वेगळी होती. त्यावेळेस आपल्याला वाघांची संख्येमध्ये वाढ करायची होती, तृणभक्षी प्राण्यांच्या संख्येमध्ये वाढ करायची होती. त्या दृष्टीने अधिवासांचे व्यवस्थापन करणे आवश्यक होते. परंतु आज 2022मध्ये वाघांची संख्या 444 एवढी झालेली आहे आणि वाघांच्या हल्ल्यामध्ये साधारणतः गेल्या 5 वर्षामध्ये 350 ते 400 मनुष्यहानी झालेली आहे. त्याचप्रमाणे पीक नुकसानी होत आहे. त्यानंतर पाळीव जनावरांचं सुद्धा हत्या होत आहे. अशा परिस्थितीमध्ये मानव वन्यजीव संघर्ष हा कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीने आम्ही वनविभागाद्वारे स्थानिक गावकऱ्यांना नेहमी आवाहन करीत असतो की त्यांनी एकट्याने वनामध्ये जाऊ नये आणि वाघांच्या अधिवासामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये. चराईसाठी गुरं वनामध्ये घेऊन जाऊ नये आणि वनविभागाने जे जलद कृती दल स्थापन केलेले आहेत त्यांना वेळोवेळी माहिती द्यावी आणि स्वतःच्या संरक्षणाकरता, स्वतःच्या कुटुंबाच्या संरक्षणाकरता योग्य ते पावले उचलावी. रात्री बेरात्री वनामध्ये भटकू नये. तर अशा प्रकारचं आम्ही स्थानिक गावकऱ्यांना नेहमी आवाहन करीत असतो. तथापि अशा काही घटना घडल्या तर शासनाने नुकसान भरपाई देण्याची तरतूद केलेली आहे आणि नुकसान भरपाईमध्ये जर समजा मनुष्यहानी झाली तर साधारणतः त्या कुटुंबाला नुकसान भरपाई 25 लाख रुपये देण्याची तरतूद आहे. तर अशा प्रकारे वनविभाग हा शेतामधील पीक नुकसान असेल किंवा पाळीव जनावरांची हत्या झाली असेल किंवा मनुष्यहानी झालेली असेल किंवा मनुष्याला तो समजा अपंग झाला तर त्याला शुश्रूषा करण्याकरता जो काही खर्च येतो तो खर्च देण्याचं वनविभाग कटिबद्ध आहे. त्या दृष्टीने आमच्याकडे शासन निर्णय आहेत. तर वनविभागाच्या द्वारे मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. वनांवर अवलंबित असणाऱ्या स्थानिक लोकांना त्याचं अवलंबन कमी करण्याकरता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नावाची योजनासुद्धा आम्ही तयार केलेली आहे. तर अशा अनेक विविध उपाययोजनाच्या द्वारे आम्ही मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने कृती करत असतो. सर, वन्यजीव सप्ताहाचं औचित्य साधून क्षेत्रीय कर्मचारी जे आहेत त्यांना आपला काय संदेश आहे? आम्ही वनविभागाचे जे क्षेत्रीय कर्मचारी आहेत तर त्यांची जी शिस्तबद्ध अशी गस्त ते वनामध्ये घालत असतात आणि गस्त घालत असताना त्यांना काय काय आढळतं तर यासंबंधी एक माहिती प्रणाली विकसित केलेली आहे ज्याला आम्ही एमस्ट्राईप असं म्हणतो. तर या ॲप्लिकेशनद्वारे ते वनामध्ये ज्या ज्या ठिकाणी फिरतात त्या ज्या ज्या ठिकाणी त्यांना काही आढळलं तर त्याचं
मोबाईलद्वारे त्याचं चित्रण करून त्याची एक माहितीचा डेटाबेस आमच्याकडे तयार होतं. त्यामुळे गस्तीमध्ये आणि व्यवस्थापनामध्ये माहिती प्रणालीचा फार मोठा वापर आम्ही सुरू केलेला आहे. त्याच पद्धतीने स्थानिक गावकऱ्यांसोबत संवाद साधण्याकरता व लोकशिक्षणाद्वारे त्यांना मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यावर भर देण्यासाठी विविध सभेचे आयोजन, विविध संवादाचे कार्यक्रम, पोस्टरद्वारे जनजागृती अशा प्रकारचे अनेकविध कार्यक्रम आम्ही राबवत असतो. तसेच आधुनिक यंत्रांचा वापर हा वनव्यवस्थापनाचे करण्याच्या दृष्टीने, जसे द्रुतगती वाहनं आहेत, रॅपिड रेस्क्यू टीम आहे, त्यांचं जे साहित्य असतं किंवा वन्यप्राणी कुठे भरकटला तर त्याला पकडण्याकरता जे जाळं आहे किंवा आधुनिक साहित्य आहे, ट्रँक्युलायझिंग गन आहे, या सगळ्यांचा वापर कसा करावा यासंबंधी प्रशिक्षणसुद्धा आम्ही स्थानिक कर्मचाऱ्यांना देत असतो. आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मी या ठिकाणी आव्हान करेल की वन आणि वन्यजीवाचं जे महत्त्व आहे ते लोकांमध्ये रुजवण्यासाठी आणि लोकांचा सहभाग वन आणि वन्यजीवन व्यवस्थापनामध्ये जास्तीत जास्त घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावे. सर, वनसंरक्षण आणि वन्यजीव संवर्धन या कार्यांमध्ये महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानाबाबत आपण आम्हाला सांगावं. मित्रांनो, महिला आपल्या देशामध्ये सगळ्याच विभागामध्ये, सगळ्याच सेक्टरमध्ये पुढाकार घेत आहेत आणि अत्यंत यशस्वीतेने त्या क्षेत्रामध्ये ते आपली कामगिरी राबवित आहेत. त्याचप्रमाणे वन आणि वानिकी या क्षेत्रामध्ये महिलांचा फार मोठा सहभाग आम्हाला उपलब्ध होत आहे. वन विभागामध्ये साधारणतः 20 ते 30% महिला कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत आणि महिलांचा स्वभाव आपणा सगळ्यांना माहितीच आहे की ते उत्तम संगोपन करीत असतात, आपल्या कुटुंबाचंही पोषण करतात, संगोपन करतात आणि ती जी भावना असते त्या भावनेला धरूनच त्यांनी आमच्या विभागामध्ये वन आणि वन्यजीवांचं सुद्धा उत्तम संगोपन ते या ठिकाणी करीत आहेत आणि ही आमच्याकरता अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. सर, वन्यजीव संवर्धन करण्याकरता महाराष्ट्र वन विभागाकडून मागील 10 वर्षात जे विविध प्रयत्न करण्यात आले आहेत आणि त्यांच्या ज्या उपलब्धी आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा. वन्यजीव संवर्धन करण्याकरता महाराष्ट्र वन विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत. आता उदाहरणार्थ तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढण्याकरता गवती कुरणांचा विकास हा एक कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे. अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं व त्याबाहेरसुद्धा अनेक गवतांचे रोपणं घेऊन किंवा त्याचं संगोपन करून किंवा नैसर्गिक जे रमणे आहेत त्याचं योग्य ते व्यवस्थापन करून गवती कुरणांचं अत्यंत चांगलं असं व्यवस्थापन करून तृणभक्षी प्राण्यांना गवत कशा पद्धतीने उपलब्ध होईल या पद्धतीने आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जे गाभा क्षेत्र आहे अभयारण्याचा, राष्ट्रीय उद्यानाचा, त्यातील गावांचे पुनर्वसन आम्ही केलेलं आहे. आत्तापर्यंत राज्यामध्ये 119 गावांचे पुनर्वसन करायचे होते, त्यापैकी साधारणतः 68 गावांचे पुनर्वसन आम्ही पूर्ण केलेले आहे. आणि गावांचे पुनर्वसन झाल्यामुळे ती गावं दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसित झाल्यामुळे तर त्यांचं जे राहणीमान आहे ते राहणीमानही उंचावलेलं आहे आणि ज्या ठिकाणी ती पूर्वीची गावं होती वनामध्ये ती गावं हटवल्यामुळे त्या ठिकाणी वन्यजीवांचा जो अधिवास आहे तो त्यांना कुठलंही त्यामध्ये बायोटिक प्रेशर नसल्यामुळे अत्यंत चांगला असा अधिवास त्यांना उपलब्ध झालेला आहे. ज्या ठिकाणी पूर्वी गावं होती त्या ठिकाणी अत्यंत सुंदर अशी कुरणं विकसित झालेली आहेत. त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांची संख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे. त्याचप्रमाणे वाघांची संख्यासुद्धा त्या क्षेत्रामध्ये वाढलेली आहे. वन्यजीव व्यवस्थापनामध्ये पाण्याचं खूप महत्त्व असते. पाणी पूर्ण वर्षभर उपलब्ध राहण्याकरता जलमृदसंधारण कामे, विविध ॲनिकट्स, डॅम, वनतळेची निर्मिती आम्ही केलेली आहे. त्याच पद्धतीने जे वनामध्ये जे प्रवेशद्वार आहेत त्याच्यावर योग्य तो नियंत्रण ठेवणे, त्यानंतर आमच्या स्टाफला प्रशिक्षण देणे आणि वनांवर स्थानिक गावकऱ्यांचं अवलंबित्व कमी करण्यासाठी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी नावाची जी योजना आम्ही तयार केलेली आहे. या योजनेमध्ये सोलार कुंपण आम्ही देत असतो. जन, जल, जंगल, जमीन याचं योग्य ते व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना कुकिंग गॅसचं वाटप करत असतो
आणि रोजगार निर्मितीकरता स्किल डेव्हलपमेंट किंवा त्यांना त्या संबंधीचं प्रशिक्षण आम्ही स्थानिक गावकऱ्यांना देत असतो. आणि एकूणच त्यांचं जे वनावर अवलंबित आहे ते कमी करणे आणि त्यांच्या उपजीविकेचं पुनरुज्जीवन करणे याकरता आम्ही प्रयत्नशील असतो. याचप्रमाणे मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याकरता योग्य ती नुकसान भरपाई देणे आणि जर समजा अशा प्रकारचे प्रसंग उद्भवले तर त्याचं योग्य ते व्यवस्थापन करण्याकरता जलद कृती दलाची आम्ही स्थापना केलेली आहे. तर अशा पद्धतीने वन्यजीव संवर्धनाकरता आम्ही मागील कित्येक वर्षामध्ये अनेक विविध प्रयत्न केलेले आहेत. वन्यजीव व्यवस्थापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वापर करून व्यवस्थापन करीत आहोत. सरते शेवटी वन्यजीव सप्ताहाच्या अनुषंगाने राज्यातील जनतेला आपण काय संदेश देऊ इच्छिता? मित्रांनो, आपणा सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या देशातील व जागतिक विविध जे कारखानदारी आहे किंवा जी आपण आधुनिक प्रगती केलेली आहे या प्रगतीचा परिणाम आपल्या वातावरणावर होत आहे. वायूमध्ये हरित वायूचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे आणि आपणा सगळ्यांना वातावरणाचे जे बदल होत आहेत, क्लायमेट चेंज जे म्हणतो आपण, तर वातावरणातील बदलाचे अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आपल्याला अवकाळी पाऊस येणे, पूर होणे, दुष्काळ पडणे, वनामध्ये आगी लागणे, अशा विविध प्रकारच्या वातावरणातील बदलाचे जे परिणाम आहेत, अनिष्ट परिणाम आहेत, त्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होणे. तर अशा प्रकारचे जे अनिष्ट परिणाम आहेत त्याला आपण सामोरे जात आहोत. हे जे अनिष्ट परिणाम आहेत हे जर कमी करायचे असेल तर वन आणि वन्यजीवन याचं संगोपन करणे, संवर्धन करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, वन आणि वन्यजीवन हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे आणि आजच्या या वातावरण बदलाच्या युगामध्ये वन आणि वन्यजीवाचं संवर्धन करणे हे अत्यंत आवश्यक आहे, त्याचं महत्त्व आहे. तर मी आपणा सगळ्यांना आव्हान करेल की जर आपण वन आणि वन्यजीवांचं योग्य ते संगोपन केले तर त्यामुळे वातावरणातील बदलाचे जे अनिष्ट परिणाम आहेत तर ते आपल्याला थोपवणे शक्य होईल. तर श्रोते हो, आज आपण वन्यजीव सप्ताहाच्या अनुषंगाने श्री शैलेश टेंभुर्णीकर, माननीय प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत चर्चा केली. सर, आपण इतकी महत्त्वपूर्ण माहिती इतक्या सोप्या शब्दात आमच्या राज्यातील जनतेला सांगितलीत याबद्दल आकाशवाणी नागपूरकडून आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. मंडळी नमस्कार, धन्यवाद. वन्यजीव सप्ताहानिमित्त महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख श्रीयुत शैलेश टेंभुर्णीकर यांची शंतनू ठेंगडी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.